मी सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय उस्ते या शाळेत शिकता. आमच्या टीमीचे नाव श्री गणेश. आमच्या टीम मेंबरांचे नाव साक्षी, कनिष्का, संगीता, रेणुका, मंतेश आणि प्रसाद. या प्रोजेक्टाचे नाव असा ऑटोमॅटिक स्मार्ट डस्टबिन. ह्यो आम्ही कित्याक केला खबर असा, अधिकचे लोक डस्टबिनात हात लायना आणि डस्टबिनाच्या भायरच कचरो उडयतात. म्हणून आम्ही ह्यो डस्टबिन केला. तुमकां दाखयता ह्यो डस्टबिन कसो वर्क करता. मनीस इलो म्हणून तो ओपन जाता आणि मगे 4 सेकंदां मगे बंद जाता. 4 सेकंदां मगे बंद जाता. असो गोंयान ह्याचो वापर खूप जातलो आणि गोवा स्वच्छ जातलो. क्लीन गोवा, ग्रीन गोवा. क्लीन गोवा, ग्रीन गोवा. थँक्यू. आमचो स्मार्ट डस्टबिन आम्ही एका सर्वो मोटर लायला. कंट्रोलर, वायर सेन्सर आणि पॉवर मॉड्यूल, बॅटरी. आता तुमकां दाखयता ह्यो काम कसो करता. कोणी मनीस कचरो टाकून येयलो, कचरो उडोवपाचो आपुणच ऑटोमॅटिक बंद. नमस्कार. आज आम्ही सरकारी उच्च प्राथमिक विद्यालय उस्ते शाळेच्या 6वी आणि 7वीची भुरगीं तुमच्या समोर नाटकुल्या सादर करतली. त्या नाटकुल्याचे नाव आसा स्वच्छ गोवा आमची जबाबदारी. हे नाटकुले गोव्याच्या कचरा समस्येचेर आसा. काय होता तुमका सांगपाचे म्हणजे तसली मॅच करून घेऊ. घराकडे खूप जुने कपडे असा. पहिले जुने कपडे हांगा उडयता. ओय काय गो दिसत किती कपडे उडयता. रोडाच्या साइडी उडोवपाचे नसता कपडे. गटारान उडोवपाचे नसता कपडे. वाळ्यान पाण्यान उडोवपाचे नसता कपडे. कळता शी यांका सांगपाचे म्हणजे तकली पाड करून घेवपाची. गोवा किती सुंदर, ब्युटिफुल. गोव्याचे समुद्र किनारे, देवळा किती सुंदर. पण ह्यो कचरो त्यातला आल्या कितके बरे आता आसले. गोव्यात खूप पर्यटक येता असले. अरे जगाट किया तुमका खबर आसा, रस्त्यार कचरो उडयल्यार दंड भरपाचो पडटा. आपण आपल्या घरातलो ओलो कचरो, सुको कचरो वेगवेगळो करून दवरूंक जायो. गाडी येयली म्हणून सुको कचरो विकपाचो. ओलो कचऱ्याचो खत जाता. आपले घर, शाळा, गाव स्वच्छ दवरपाची जबाबदारी आमची आसा. प्लास्टिकचो वापर कमी करूंक जाय. बाजारात वयताना कापडी पिशवी घेऊन वचूंक जाय. कळलं म्हाका. आता मी कचरो रस्त्याच्या कडेकडे उडवतो. मी बी रस्त्याच्या कडेक आणि पाण्यान कपडे उडोवचे ना. आम्ही सगळे मिळून स्वच्छता राखूया. आम्ही सगळे मिळून स्वच्छता राखूया. स्वच्छ गोवा, सुंदर गोवा. स्वच्छ गोवा, सुंदर गोवा. कचरा कमी करप, स्वच्छता राखप हेच खरे गोव्याचे भविष्य. धन्यवाद.
हं.